तर आपण सध्या अमृत या महाराष्ट्राची जी स्वायत्त संस्था आहे त्या संस्थेच्या जिल्हा कार्यालयामध्ये आहोत. तर हे कार्यालय जे आहे भंडाऱ्यातील शास्त्री चौक परिसरामध्ये येते. तर पहा आता थोडं आतमध्ये जातोय आपण. तर पहा हे या संस्थेचं कार्यालय, जिल्हा कार्यालय. पहा हे सर्व कर्मचारी अधिकारी वर्ग हे बॅनर वगैरे लावलेले, या बॅनरवर या संस्थेचे उद्दिष्ट वगैरे आपल्याला दिसून येतात. हा नकाशा वगैरे वगैरे हे सर आहेत पहा हे. तर सर नमस्कार. सर नमस्कार. सर नाव काय आपलं? मी हेमंत जयराम चंदवासकर, अमृत मित्र म्हणून इथे काम करतो. थँक्यू सर. सर आपलं नाव? नमस्कार, मी ओंकार मिलिंदराव हरदास, जिल्हा व्यवस्थापक अमृत भंडारा. येस, थँक्यू. सर सांगू शकाल की अमृत ही संस्था नेमकं काय, म्हणजे कुणासाठी कार्य करते? नेमकी या संस्थेचा लॉंग फॉर्म काय आहे? महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी येस. अमृत महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठलेही स्वतंत्र महामंडळातर्फे योजनांचा लाभ मिळालेला नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बलांकरता ही संस्था काम करते. तर येस, तर या संस्था म्हणजे ही जी संस्था काम करते तर त्या जातींना म्हणजे एक चांगल्या म्हणजे प्रगतीवर नेण्यासाठी काम आहे. बरोबर. तर त्या प्रगतीचे अनेक हे असतात, पैलू असतात. बरोबर. अनेक क्षेत्र पण असतात. तर असे कुठले क्षेत्र आहे ते कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करते? आम्ही शासनाच्या धोरणांशी संलग्नित राहून उद्योजकता विकास, महिला सक्षमीकरण, Yes. रोजगार निर्मिती या धोरणांवर काम करतो. त्यानंतर आम्ही लघु उद्योजकता, MSME अंतर्गत आम्ही असे विविध आयाम राबवतो आहे. औद्योगिक विकास तुम्ही बघू शकता मागच्या काय याच्यावर. इथं लिहिलेलं आहे पहा. हो. औद्योगिक विकास आहे, उन्नत कौशल्य विकास आहे, स्वयंरोजगार आहे, ज्याच्याने आपली आर्थिक उन्नती साधता येईल असे ट्रेनिंग्स आम्ही राबवतो, असे प्रशिक्षण आम्ही राबवतो. तर हे म्हणजे फक्त भंडारा जिल्ह्यातच राबवतात की तालुक्यामध्ये पण राबवतात? हे महाराष्ट्र राज्यभर चालू आहे, तसंच आपल्या भंडारा जिल्ह्यामध्येही 7 तालुक्यामध्ये चालू आहे. तर सर असं बरे मला काय म्हणायचं, खुला प्रवर्ग हो. म्हणजे खुला प्रवर्गात मध्ये सर्वच येतात का याच्यामध्ये, की काही विशिष्ट येतात? काही विशिष्ट जाती याच्यामध्ये येतात, जसं की ब्राह्मण, बनिया, सिंधी, मारवाडी, गुजराती, पटेल, पाटीदार, बंगाली, कैया, कम्मा, कायस्थ, त्यानंतर ठाकूर, राजपूत, राजपुरोहित, अय्यंगार, सेनगुंथर अशा 24 जाती आहेत ज्या महाराष्ट्र शासनाने निर्देशान्वित केलेल्या आहेत. त्यानुसार आम्ही या 24 जातींपैकी लोकांना हे लाभ देऊ शकतो. त्यांचा वयोगट 18 ते 60 आहे आणि कुठल्याही याच्यामध्ये व्यक्ती असो, म्हणजे पुरुष गट असो किंवा मग महिला गट असो, आम्ही त्यांना या सगळ्या योजनांचा लाभ देऊ शकतो. म्हणजे शिक्षणासोबतच हो म्हणजे जरूर नाही का शिक्षणच घेत असली पाहिजे व्यक्ती 60 वर्षापर्यंत कुणी. हो 60 तर वर्षापैकी कोणी. खूप खूप अभिनंदन आपलं आणि आभार व्यक्त करतो मी की अशा प्रकारच्या योजना म्हणजे खुल्या प्रवर्गातील सुद्धा असतात. बरोबर. हे बऱ्याच लोकांना माहित असते. माहिती आणि तंत्रज्ञानाचा जबाब हे हो. सुद्धा आपल्या मागासलेपणाचं एक लक्षण आहे. पण आपण माहिती घेतली पाहिजे आणि सर्वांना जे या व्हिडिओ म्हणजे जे या व्हिडिओला बघत आहेत त्या सर्वांना माझी नम्र विनंती आहे की मी पुन्हा एकदा सांगतो की महामंडळामार्फत योजनांचा लाभ ज्या खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना मिळत नाही अशा 24 जाती तुम्ही सांगितल्या, त्या 24 जाती पण आपण लक्षात ठेवा. यानंतरच्या याच्यामध्ये सुद्धा मी PDF सुद्धा आपल्या पाठवते. जर समजा तुम्ही मला याच्यामधून जर कॉमेंटमध्ये जर मला सेंड केलं तर दुर्बल घटकासाठी संस्था काम करते. खूप खूप अभिनंदन. आणि यानंतर सुद्धा आपल्याशी थेट आपण संपर्क साधणारच आहोत. आपल्याला जर अजून काही जर माहिती पाहिजे असेल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आणि यानंतर सुद्धा आपल्या सेवेसाठी चॅनल सदैव हजर आहे. धन्यवाद.